आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची चक्रवादाने कथेचा चक्रवादाने कथेचा कथेचा चक्रवादाने कथेचा सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास जोडोनिया चरणी ठेवी तो माता परसावे विनंते माझे पंढरीनाथा परसावे विनंते माझा तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी देवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथ परसावी विनंती माझे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायोत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु
वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल बेस कमी करा आवाज कडक करा स्वर बंद करा आता करा बेस कमी कडक आवाज करा देव चांगलं करेल तुटला आयुष्याचा दोरा एर वावगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठमोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी चोखोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग इको कमी करा बेस कमी करा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे मंगळवेढ्याचे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटते त्या दिवशी सर्व पसारा ठरतोय एर वावुगा पसारा आप्त इष्ट टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे पत्नी असेल मुलं असतील पुतणे असतील त्याच्या प्रॉपर्टी आहे तुला फुकायला येईल 50,000 कोटीची जरी प्रॉपर्टी असेल तर तुला उठवायला येणार नाही फुकायला येणार सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा सोयरे भले भले अनेक सोयरे भले भले अनेक सोयरे भले भले सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली हे सोयरे धायरे विष्ट मित्र सजन सखे पैशावाले सगळे लोक आपल्याला पेटवायला येतात उठवायला येत नाहीत टाकोनी पळती सगळी वापस येतात चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर घर निवारा असावा अन्न वस्त्र निवारा ह्या मानवी जीवनातल्या म्हणण्यापेक्षा
जीवसृष्टीतल्या मूलभूत गरजा आहेत. पशुला वस्त्र जरी नसल तरी निवारा लागतो, पशुला वस्त्र जरी नसल तरी अन्न लागतंय. आपल्याला तिन्ही लागते, वस्त्र लागते, अन्नही लागते आणि निवाराही लागते. पक्ष्यांना जनावरांना निवारा पाहिजे, अन्न पाहिजे. पक्षी झाडावर त्यांच्या पद्धतीनं घरटे करून राहतात, निवारा पाहिजे त्यांना सुद्धा. गाई म्हशीला करता जरी येत नसेल तरी त्यांचा मालक करत असतो, वस्त्र नसू द्या. पण मानवी जीवनात वस्त्र हे अत्यंत गरजेचे आहेत, अन्नही तितकंच गरजेचं आहे आणि निवाराही तितकाच गरजेचा आहे. म्हणून घर असावा. कोट्यावधी रुपयाचं जरी घर असलं, अब्जावधी म्हणजे 100 कोटीचं जरी घर असलं तरी ते घर फक्त निवारा म्हणून आहे, आपलं म्हणायचंच नाही. माझे माझे मनती घर. मालक त्याला फजितखोर म्हणले, मंगळवेढ्याचे मालक त्याला फजितखोर म्हणतात. घर आपलं नाही. लाखो रुपयाचं जरी घर बांधलं तरी आपली पोरं, किती कष्टानं घर बांधलं तरी पोरं छतावही जाळत नाहीत, आंघोळ सुद्धा बाथरूम मध्ये घालीत नाहीत. माझे माझे मनती घर, चोखा म्हणे फजितखोर. जर आपण याला आपलंसं म्हणत असोल तर ते फजितखोर असावा. नका त्याजो रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. शेवटपर्यंत लागतंय अशा अनुषंगानं सांभाळणं इतकं गोड म्हणता येईल. माझंच म्हणून जगत असाल तर आपल्याला त्याच्यात पेटवत नाहीत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला 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 मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. तसं या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धेला फार मोठी किंमत आहे. भजन करायचं असेल तर श्रद्धा लागेल. देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची देव भावाचा भुकेला. श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आणि श्रद्धा नसेल, भाव नसेल तर प्रत्येक गोष्ट केलेली ती निरर्थके, ती तात्विक नाही, ती सात्विक नाही, असा हा शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा सिद्धांत आहे. श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. तर श्राद्ध करत असताना तर श्रद्धा असावीच. करून टाकायचे, उरकून टाकायचे, लोक आपल्याला नाव ठेवू नये याच्याकरता करायचं, असं जर करत असेल तर तो नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला माझं असं मत आहे, परमार्थात श्रद्धा, देवाविषयी श्रद्धा, संताविषयी श्रद्धा असावी. अनावधानानं गडबडीत मानव हा चुकीचा पुतळा आहे. कधी एखाद्या वेळेस आपल्याकडे गडबड झाली, देव माफ करील, संत माफ करतील, पितृदेव माफ करत नसतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारे पुत्र झाला. पितरदेव मात्र माफ करत नसतात. राजे हो, देव कोपला, संतांकडे जा, देव माफ करील. संत कोपले, माफी मागा, संत माफ करतील. मात्र पितृदेव जर कोपले तर देवाचंही ऐकत नाहीत आणि संतांचंही ऐकत नाही. त्याच्याकरता, पितृदेवांकरता अत्यंत श्रद्धा असावी. कशाकरता श्रद्धा पाहिजे? त्यांच्याकडं ज्यांनी जीवाची कुरवंडी करून आपल्याकरता सगळं सुखम, सर्व सुखमून ठेवलंय. वाटेल ते प्रयत्न, काय दुष्काळ असतील, परिस्थिती असतील, काय नाजूक भाग असेल, त्यावेळेला पैसे जवळ होते का, नव्हते का, कसे कपडे घातले असतील, काय काय अन्न खाल्लं असेल, तरी पण आपल्या लेकरा बाळांकरता घरातली लोक आपल्या जीवाची कुरवंडी करतात. म्हणून त्या आईवडिलांना पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि ज्ञानोबाराय तुकोबारायपेक्षा जो माणूस मोठं मानतो त्यालाच हे दोघं मोठं मानतात. विठाला विठाला. जो व्यक्ती आई बापाचं दर्शन घेत नाही त्या भडव्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय मोजित नाहीत. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची ज्यांना मान्यता नाही
त्यांना पंढरीतले मालक आणि काशीतले मालक स्वप्नातही मानित नाहीत. विठाला सर्वात मोठी दैवत कोणता असेल तर ते पितृदेव आहेत. त्या अनुषंगाने ह्या कोकाटे परिवाराने आपल्यातली एक व्यक्ती जात राहिली. दक्षिणेच्या मालकाचा त्या व्यक्तीला निरोप आला आणि त्या निरोपाला आदरणीय वसंतराव सामोरे गेले. जावंच लागतंय. सगळी निरोप टाळता येतील पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप मात्र आतापर्यंत कुणालाही टाळता आला नाही. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला, आपली वेळ, आपली मर्यादा, आपल्याला दिलेला टाईम, पंढरपुरातला मालक जर जीवदशेला आले, पंढरपुरातले मालक जर जीवदशेला आले तर त्यांना सुद्धा वेळेच्या पलीकडे थांबता येत नाही. येरती पामर जीव येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. आयत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव ज्यानं तुम्हा मला सांभाळण्यासाठी, सृष्टी चालवण्यासाठी अवतार घेतलाय. वेळ संपल्याच्या नंतर म्हणण्यापेक्षा काम संपल्यावर त्याला थांबता येत नाही. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पालाय. आयुष्य मोजून घेतलेलं आहे. आणिले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. माझ्या पैठणचे मालक नमूद करतात ते उष्ण आणलंय. देहा पाचाचा अनिला उसना, देहा पाचाचा अनिला उसना, देहा पाचाचा अनिला उसना, पाच लोकांकडनं उष्ण घेतलंय. आयुष्य मोजून आहे. किती दिवस, किती वर्ष, किती महिने, किती जिने जीवारे माप भरी, जिने तो जीवारे माप भरी, तो जीवारे माप भरी, दिले तो जीवारे माप भरी. मरणाची गाव गाठोडी पदारी, मरणाची गाव गाठोडी पदारे, दिले तो जीवारे माप भरी, दिले तो जीवारे माप भरी. मरणाची गाव गाठोडी पदारी, मरणाची गाव गाठोडी पदारे, दिले तो जीवारे माप भरी, दिले तो जीवारे माप भरी. चोपदारांनी शांत उभं राहायचं. त्या फाळ्या हलत्यात. आणि दुसरा एक दंडक आहे फडकऱ्यांचा. चोपदारांनी फक्त सम म्हणून हात हलवायचा असतोय. सम जर येत असेल तर अशी परंपरा आहे. विडाला मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. तुम्हाला पटत नसेल ते करा. विठाला विठाला असो. मोजून दिले हे. त्याच्या व्यतिरिक्त एक क्षण सुद्धा भेटत नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे. वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते तितका वेळ सुद्धा मिळत नाही. जावं लागते मोठ्या मोठ्यांना. तद्वत न्यायानं वसंतरावांना निरोप आला आणि हे लोकातली यात्रा सोडली. त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी कौशल्याबाई ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत. सुरेशराव हे त्यांचे सुपुत्र आहेत.
राम हे त्यांचे सुपुत्र आहेत, राजेंद्र हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि कमल रामनाथ शेळके ह्या त्यांच्या कन्या आहेत. 3 पुत्र 1 कन्या. मोठासा परिवार आहे यांचा. मगाशी मी योगेशच्या मोबाईलवर पत्रिका पाहिली. भारदस्त मोठं कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये एका बंधूने ब्रह्मचर्य व्रत, त्या व्रताचं धारण केलं, त्या व्रताचं पालन केलं. सर्वसामान्यामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाची पताका फडकवली आणि सर्वसामान्यांना आध्यात्मिक क्षेत्रात माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा लळा लावला. अशी गुरुवर्य रंगनाथ महाराज याच परिवारातली व्यक्ती. मला वाटतंय सोमनाथराव तुमच्याकडे भेटायला आले ते त्यांच्याच परिवारातले महाराज. काय आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धे गणपत बाबा. तसं वारकरी संप्रदायाचा वारसा सांभाळणारं हे कोकाटे कुटुंब. सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पारमार्थिक अशा परम पावन कुटुंबात ज्या वसंतरावांनी जन्म घेतला ते वसंतराव सुद्धा आध्यात्मिक, त्यांचा पिंड सुद्धा आध्यात्मिकच होता. आणि एका सात्विक, सदाचारी, पुण्यशील कुटुंबातल्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला, अल्पज्ञानी बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझंही परम भाग्य आहे. विठाला विठाला कधी कधी कीर्तन कोणाचीही करावं लागते. आम्हाला टँकरनं दारू पिली त्याच्या पुण्यतिथीला आमची कीर्तन, माझंच म्हणून नाही, बऱ्यापैकी महाराजाला करावं लागते. मी एकटाच थोडा चालू त्याच्यात. त्यालाही आम्हाला कीर्तनात कपडे धुतल्यावर आणि धॉस लागतं थोडस. वारकरी संप्रदायात ज्यांची वर्णी आध्यात्मिक क्षेत्रात काम आहे, सामाजिक क्षेत्रात काम आहे, असू द्या, एखादा माळकरी नसू द्या, पण समाजसेवेतला असावा, त्याला सुद्धा अधिकारी मानलं जातं. एका मुलानं सांगितलं, महाराज मी माळ घातली नाही, पण आईला आणि वडिलाला, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं सांभाळलंय, तू लाखो माळकऱ्यापेक्षा मोठा आहेस. विठाला विठाला. गळ्यात माळ असून जर मायबापाला नीट बोलत नसेल तर 1 कोटी भडव्यापेक्षा मोठा आहे. विठाला विठाला. कारण वारकरी संप्रदाय हा देखाव्याला मोजरीतच नाही. गंध किती लावलास मोठा, माळा किती घातल्यास, देखावा किती करतो त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं, त्याला हा संप्रदाय मानतोय. आपल्या संप्रदायात आई वडिलाच्या सेवेला फार मोठं प्राधान्य. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आई वडिलाचं पालन करणाऱ्याला, सेवा करणाऱ्याला तुकोबाराय त्याला नमस्कार करतात. इतका दर्जा मोठा आहे. तसा आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती जात राहिली, त्या व्यक्तीच्या आठवणीला उजाळा द्यावा, स्मृतीला उजाळा द्यावा, याच्याकरता पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून या महाराष्ट्राच्या मातीतील मृदंगाचार्य ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारे ही सगळी वारकरी मंडळी, विष्ट मित्र सज्जन सखी सोयरी धायरी सगळ्यांना आमंत्रित करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष वसंतरावांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं व्हावा, असा अनुषंग श्रीरामजी असतील, राजेंद्रजी असतील आणि सुरेशराव असतील या तिन्ही सुपुत्रांनी आधी करून त्यांच्या सर्व कोकाटे कुटुंबियांनी मिळून मोठ्या श्रद्धेनं हे श्राद्ध करतात. म्हणून त्या कुटुंबाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आज आदरणीय निलेश महाराज पगार ते सुद्धा या ठिकाणी आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. गायन क्षेत्रातलं बुलंद तोफ आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज असतील, त्यांच्या बाजूचे गोरख महाराज असतील, आदरणीय झणक महाराज ते आमच्या परिसरातले आहेत. त्यांनी एकदा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवानिमित्त एकदा नाशिकला नेलतं.
झणक महाराज सुद्धा आहेत, त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेले आहेत. आदरणीय ज्यांनी सुरेल अशी चाल म्हणली आणि सुरुवातही केली आदरणीय गोरख महाराज आहेत, गतीर आहेत. आधी करून मस्तक माझा बाजूचे आदरणीय महाराज द्वारकानाथ महाराज असतील, आमचे हे विनेकरी महाराज किरण महाराज असतील, दोन्ही भारदस्त चोपदार असतील, साऊंड सिस्टीमवाले असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य माधव महाराज असतील, आणि ज्यांनी देशाला या भारत मातेला सेवक दिला असे सोमनाथ काकासुद्धा असतील, त्यांनासुद्धा प्रणाम करतोय. आणि उपस्थित वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो, म्हणून तुमच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. पवित्र दीपावलीचा आजचा पाडवा आहे. या पाडव्याच्या दिवशी तुम्हाला सर्वांना गोड अशा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला तारखेच्या संदर्भात याच कुटुंबातली एक व्यक्ती, मला असं वाटतं त्यांना प्रवीण म्हणतात, गावातलं भजन वगैरे, वा भजण्याचे प्रवीण बी छान, गोड वाटलं. मगाशी कपड्यावर वाटलं नाही तू भजन करत असशील, पण छान आहे. बरं आहे, तुमच्या या घराण्याला ज्ञानोबाराय तुकोबारायचा आशीर्वाद आहे प्रवीण बुवा, की ज्या घराण्यातली व्यक्ती ब्रह्मचर्य व्रत धारण करून ज्या परिसरामध्ये संप्रदाय पोचत नाही अशा वाड्या वस्त्यावर जाऊन, ज्या लोकांना कसल्याही प्रकारचा संप्रदायाचा गंध नाही अशा लोकांना संप्रदायात पाडून संप्रदायातलं गोड अशा प्रकारचं वलय वाढवण्याचं काम ज्या कुटुंबातल्या साधूनं केले, आणि त्या कुटुंबात जन्म झालाय प्रवीण तुमचा. विठाला विठाला मला घेण्याकरता ते लासलगावला आले, त्याबद्दलही धन्यवाद. गाडी नाही असा काही विषय नाही, पण कधी कधी जिथं जिथं ट्रेन जाते तिथं ट्रेननं येण्याचा प्रयत्न करतो, कारण पायाला जास्त त्रास असल्यामुळं खूप वेळ बसणंसुद्धा घातक आहे आणि उभं तर जास्त वेळ राहता येत नाही एका जागेवर, मग ते चालावं लागतं. आणि कीर्तनात कसं चालावं, त्याच्यामुळं बसावं लागतंय आणि पायाला जास्त सूज येते, म्हणून मी ट्रेननं आलो, मला घ्यायला आले, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. पण जाताना सोडा, पुन्हा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला राजे हो, या कुटुंबातली एक व्यक्ती जात राहिली. तुटला आयुष्याचा दोरा, याबद्दल तुम्हाला सांगतोय. माझ्या मंगळवेढ्याच्या मालकांचं वाक्य, मंगळवेढ्याच्या मालकांचा अधिकारी इतका मोठा आहे. राजो, कोणी सप्तात पंगत करीत असेल, कोणी दिंडीत पंगत करीत असेल, कोणी गोरगरिबाला अन्नदान करीत असेल, पण स्वर्गातल्या अमर लोकांना ज्यांनी जीव घातले ते चोखोबर आहेत. अमर अमर अमर, जी मरत नसतात, पण त्यांना सुद्धा भाकरीची पंचायत होती, म्हणून त्यांचं अमृत शुद्ध करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते श्रीमंत श्री चोखोबर आहेत. आणि त्यांचं वाक्य वारकरी संप्रदायामध्ये दर्जेदार लोकांचं वाक्य मानतात. तुम्हाला सांगू का, पद वगैरे बरेच लोकांनी लिहिलेत, पद लिहिले, कोणी अभंग लिहिले महाराज, पण वारकरी संप्रदायाने निळोबारायच्या नंतर पुन्हा कोणाचे अभंग पण स्वीकारले नाही. आणि तरी हे म्हणत असतील, तरी आम्ही म्हणत असतील, तुमच्याबरोबर नाही दगड, मी पण त्याच्यात आलो जनक महाराज, तरी तुम्ही म्हणत असताल, मी म्हणत असेल, तर यमाला सुद्धा कळणार नाही या हरामखोराला कोण्या नरकात टाकावं. विठाला विठाला या संप्रदायामध्ये आचरणशील लोकांना किंमत आहे, देखाव्याला नाही, देखाव्याला नाही. अशा दर्जेदार विटेवरच्या मालकाचं अंतःकरण असणारे मंगळवेढ्याचे मालक, ते म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा. तुमचा माझा तुटल काही नवल नाही. एक व्यक्ती महिन्याची वारकरी आहे, दर महिन्याची वारकरी व्यक्ती आहे. हे कुटुंब वारकरी आहे. ऐका किती दर्जेदार वारकरी होती एक व्यक्ती, दर महिन्याची वारकरी.
दशमीला सकाळी पहाटे ते चंद्रभागेमध्ये पोचायचे, कधी नवमीला संध्याकाळी, पण दशमीला फार फार किती जरी वेळ झाला तर 7-8 वाजेपर्यंत चंद्रभागेत ते सकाळी पोचायचे, स्नान करायचे, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचे, संत पराभंग म्हणायचे, नगर प्रदक्षिणा करायचे, विटेवरच्या मालकाचा कळस पाहायचे, त्यावेळेला गर्दी नसल्यामुळं सरळ सरळ विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्यायचे, चोखोबारायच्या समाधीचं दर्शन, संत शिरोमणी नामदेवरायाच्या समाधीचं दर्शन घ्यायचे, कान्होपात्रेचं दर्शन घ्यायचे, जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचे. अशा या सर्व देवतेचं मंदिरातल्या दर्शन घ्यायचे. एकादशीचा जागर कोणाचा असेल तिथं ऐकायला बसायचे भजन. आणि द्वादशीचं पुन्हा एकदा चंद्रभागेचं स्नान आटपलं की एखादा कुठंतरी कीर्तन म्हणा काही थोडंसं भजन सकाळी ऐकून द्वादशी सोडून ते त्याच दिवशी परत निघायचे. असं दर महिन्याचा नित्यक्रम होता. वारी करून 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 महाराज त्या व्यक्तीचे पाय वाकले, इतकी वारी केली. आताही वाऱ्या करतेत ना लोक, फक्त शेल्फी काढायचा, सगळ्याला ते शेल्फी धाडायचा आणि मग घरी आला सुमळ्या, तुला यम इतका हानीन हराम खोरा, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. तुम्ही कोणालाही फसवा, पण आळंदीतल्या मालकाला, देहूतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकाला कोण्याच नालायकानं फसवायचं नाही. विठाला 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 नुसतं शेल्फी काढायची आणि ते फोटो गिटो एकदा दिंडीतला घ्यायचा आणि व्हॉट्सअपवर टाकला की मी दिंडीत गेलतो, निघला ऐकलं पप्याच्या माई सोबत. मग पुन्हा हा तुला कोण्या नरकात टाका, नाटकं करायचीच नाही. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक कसं जमल? परमार्थात तर मुळीच करायचं नाही नाटक. नित्याचे महिन्याचे वारकरी पाय वाकले गुडघ्यात. कसे वाकले रे सोळंके पाय? उलटे गुडघे वाकले. सोमनाथ बुवा इकडं गुडघे वाकले, इकडं गुडघे. ज्या वेळेला महाराजजी विरुद्ध दिशेला वाकत असतात त्यावेळेला पंजे मधात येत असतात, पायाचे पंजे मधात येत असतात. त्या वारकऱ्याला चलून 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 इतके पाय वाकले, गोटे घासत होते. तुटला आयुष्याचा दोरा सांगते, गोटे घासत होते. घोट्याला कातडच राहिलं नाही, चमडाच राहिला नाही त्याच्यावर. वय झालेलं होतं, 90 पार केलेली होती. मागून मागून शेवटी त्यांना 2-4 दिवस वारील शिल्लक लागायचे, रात्रंदिवस चालायचे. भेटेल त्या झाडाखाली आराम करायचा, जिथं निवारा मिळेल तिथं आराम, थोडासा विश्रांती झाली की चलत राहायचं. घोटे घासून घासून जखमा झाल्या, पायाला जखमा झाल्या. आयुष्यभर पायात चप्पल घातली नाही, आयुष्यभर. मोठ्या व्यक्तीचं वाक्य सांगतो, सासऱ्याने घेतलेला लग्नातला बूट फाटला. सासऱ्याने घेतलेला लग्नातला बूट फाटला. त्याच्यानंतर काही दिवसाला बूट घेण्यापुरते पैसेच नव्हते. विटेवरच्या मालकानं दिलेला हा पवित्र देह जर दुसऱ्यानं दिलेल्या पैशावर बूट घालायचा असेल तर याच्यापेक्षा जगातला अपमान दुसरा कुठला असेल? महाराज त्या दिवसापासून बुटाचा आणि चप्पलचाच त्याग केला, नाही घातलं बूट. जखमा झाल्या पायाला, जखमा झाल्या. एक जण म्हणले, महाराज कसे चलत असतील ते? पायनं जाऊन एका दिवशी पाय जाऊन. ते वारकरी सर्वसामान्य कुळातल्या एका मानवी देहधारी सर्वसामान्य वारकरी होते. महाराज 14 वर्ष 29 दिवस जगाचा बाप किती कोमले, राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. 14 वर्ष 29 दिवस बिना चप्पलचे पंढरपुरातले मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र चालले. वारकरी आहेत ते, आणि त्या मालकाचे वारकरी आहेत, का नाही चालणार?
फार दिवस झाले वारी करून 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 एके दिवशी वारीहून येत असताना एका गावात मुक्काम पडला. घरातली लोक नकार देत होते, किती वाऱ्या करता, पुरे झाले आता, शरीर थकलंय तुमचे, पाय वाकलेत, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, पाय वाकलेत तुमचे, पुरे झाले, जखमा झाल्यात. तर घरातल्या लोकांना काय सांगितलं, बरं ठीक आहे मी वारीला जात नाही, माझे पाय वाकले, मी वारीला जात नाही, माझ्या पायाला जखमा झाल्या, मग काय करताल? काय नाही म्हणले, तुम्हाला चांगल्या प्रतीची गादी घेऊन देऊन त्याच्यावर आराम करा. काय जीवन असेल महाराज त्या वारकऱ्याचं. त्या वारकऱ्याने घरातल्या लोकांना सांगितलं, गुलाबाच्या पाकळ्या दिवसात 5 बाऱ्या जरी बदलल्या, घंट्या घंट्या 2-2 घंट्याला बदलून दुसऱ्या टाकल्या अंगाखाली, तरी पण हे शरीर एके दिवशी सडणार आहे, तरी हे शरीर एके दिवशी कुजणार आहे, तरी या शरीरातून एके दिवशी दुर्गंधी निघणार आहे. मग वारी करता करता जर शरीर पडलं तर काय तुमचं दुखतंय? घरातल्या लोकांनी विचार केला, आपलं ऐकत नाहीत, आणि जीवनभर त्यांनी वाऱ्या केल्या. एका गावात मुक्काम पडला. मारुतीरायाचं मंदिर होतं. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये थोड्या वेळ साधना केली, भजन केलं, रामनामाचा जप केला. वळकटी तिथं ठेवलेली होती, भोपळा खुंटीला अडकिला, खांद्यावर उपरणं होतं, ते उपरणं त्याला गाठ मारली, आणि ज्या गावात भजन केलंय, मुक्काम पडतोय, त्या गावात 2-4 घरी मधुकरी मागितली. मधुकरीचं एक पुराणातलं नाव आहे, त्याला कांती भिक्षा म्हणतात. पुराण सांगते, पुराण. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं कुठलीही गोष्ट शास्त्रात पुराणात असली तरच बोलायची. ती जर शास्त्रा पुराणात नसेल तर तो बकबक करीत असेल तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं त्या बाडव्याला. विठाला 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 नाही बोलायचं नाही. या भिक्षेला पुराणामध्ये कांती भिक्षा म्हणतात. शिजलेली पदार्थ, ज्या पदार्थात पाणी टाकून अग्नीचा संबंध दिला जातो त्या पदार्थाला कांती मागितल्याच्या नंतर कांती भिक्षा म्हणतात. पण या भिक्षेला माझ्या आळंदीतल्या मालकांनी, देहूतल्या मालकांनी मधुकरी हे नाव दिलं. मधुकरी. अशी मधुकरी मागितली. वय झालेलं होतं, शरीर थकलेलं होतं. चतकोर अर्धी भाकरी मंदिरात बसून खाल्ली, उरलेली त्याच कपड्यात गुंडाळली आणि पडशीमध्ये ठेवून दिली. आपल्याला उद्याला कामी येईल. वळकट पांगवली, झोप लागली. रात्रीच्या 1 वाजता मारुतीरायाच्या मंदिरातला घंटा वाजतोय. सुलभ चांदण्याचा थोडासा प्रकाश आहे, कारण पंढरीची वारी ही शुद्ध्यातली वारी असते. दर महिन्याची शुद्ध्यातली वारी. साजूकसा प्रकाश आहे, आणि दिव्याचा प्रकाश सुद्धा मंदिरामध्ये, दिव्या वात ती ज्योत सुद्धा आहे, त्याचाही साजूकसा प्रकाश आहे. तोंडावरलं पांघरण काढलं आणि घंटा वाजणारा पाहला. कोण आपण? प्रवासी आहे, वाटसरू आहे. कुठून आलात? अमक्या ठिकाणून आलोत. जेवायची काही अवस्था, रस्त्यात गाव लागलंच नाही, आणि आता रात्रीचा 1 वाजतो. एवढ्या रात्री कोणाला मागावं आपण? नित्य महिन्याच्या वारकऱ्याला इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. देवा, इतक्या वाऱ्या करतो रे, इतक्या वाऱ्या करतो, पण आजच्या वारी इतका आनंद कधीच झाला नाही. देवा, अरे तुझं भजन करून लोकायला मागितलेली मधुकरी एका वाटसरूला रात्री 1 वाजता मला देण्याचा योग येतोय. याच्यापेक्षा वारी कोणती मोठी असावा? आणि सांगितलं, दादा मी मधुकरी मागितलेली आहे. मी जेवलो रे दादा, पण मधुकरीतले काही पदार्थ, स्वयंपाक उरलाय, अन्न उरलंय, जेवा ना, जेवा जेवा. आणि त्या व्यक्तीनं ती मधुकरी खाल्ली. त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज तुम्ही कधीपासनं वारी करता? अमक्या अमक्या दिवसापासून करतोय. कुठले आहात? अमक्या ठिकाणचे आहात. वय काय आहे? एवढं एवढं वय आहे. आणि समोरच्या व्यक्तीने दोन्ही हात जोडले आणि नमस्कार केला. बघत राहिली ती समोरची व्यक्ती.
आणि थोड्या वेळानं समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, वारकरी बाबा, रात्रीच्या 1-1:30 वाजता माझ्या पोटाची अवस्था तुम्ही केली. तुमचे उपकार फेडण्यासाठी माझ्याकडे काही नाही, पण एक करू शकतोय, 10 मिनिटं तुमच्या पायाची सेवा करू द्या. तुमच्या पायाची सेवा करू द्या. महाराज, ते असा वारकरी नव्हता विद्यार्थ्याला तेल लावून हातपाय दाबा म्हणणारा. त्या वारकऱ्यानं सांगितलं, राजा, अरे पंढरपुरातल्या मालकाचं भजन करून भिक्षा मागितली, तिला मधुकरी म्हणतात. रामकृष्ण हरी माय वाढा वारकऱ्याला मधुकरी. आणि भजन करून मागितलेला पदार्थ जर तुला देऊन तुझ्याकडून सेवा घेतली तर मला पुढचा जन्म बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. मी नाही सेवा घेणार. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज, तुम्ही एवढं मला इतक्या रात्री जेवू घातले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. आपल्या अभंगाच्या कडव्यावर लक्षात ठेवायचं. कशावर सांगतोय? तुटला आयुष्याचा दोरा. किती मोठ्या माणसाचा तुटतोय. मग आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करतो का, हे नंतर विचार करायचा घरी गेल्यावर. विठाला 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 विठाला, मला करू द्या सेवा. आदरणीय माधव महाराज, त्या वारकऱ्यानं सांगितलं, मी 4थ्या आश्रमात प्रवेश केलाय. आणि 4थ्या आश्रमात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने बायकोनं आंघोळीला पाणी टाकलेल्या पाण्यानं आंघोळ करायची नाही. मी ज्या दिवसपासून 4थ्या आश्रमात प्रवेश केलाय त्या दिवसपासून पत्नीला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. तर तुला चतकोर भाकरी दिल्याच्या नंतर जर पाय दाबायला लावले तर मला पुढचा जन्म घुशीचा मिळेल, उंदराचा मिळेल, सर्पाचा मिळेल, पालीचा मिळेल, गिधाडाचा मिळेल, बेंडुकाचा मिळेल. नकोय. समोरची व्यक्ती ऐकतच नव्हती. समोरची व्यक्ती नव्हती, तो पंढरपुरातला बाप होता, जगाचा बाप होता, विश्वाचा बाप होता, मानवी रूपात आलता. हट्टी, तो ऐकायला तयार नाही. ज्या वारकऱ्याने भाकरी दिली त्या वारकऱ्याचं नाव आहे रानोबा नावाचे वारकरी. रानोबा नावाची ठराविक वारकरी झाली. त्याच्यापैकी रानोबा नावाचा 1 नंबरचे वारकरी कोण होते तर मंगळवेढ्याच्या मालकाचे वडील होते. झाल्या झाल्या ज्यानं भजन केलंय त्याचे आजोबा होते. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. या कर्ममेळा नावाच्या साधकाने वारकऱ्यांनी जन्म, आईच्या पोटातून जन्म झाला त्यावेळेस पासून त्याच्या जिभेतून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. त्या वारकऱ्याच्या आजोबा रानोबा नावाचे वारकरी. हे वारकरी दुसरे आहेत. दोनच रानोबा सांगतो. पुन्हा अजून माझ्या वाचनामध्ये 9 रानोबा आलेत. एका ठिकाणी 14, पण त्या 9वांचा प्रकार माहिती. पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येते, म्हणून पुन्हा बघू दुसरे रानोबा. त्या रानोबा वारकऱ्यांनी सांगितलं नाही सेवा करू देणार. ऐकतच नव्हतं पुढचं. हट्टी होते. पायाला हात लावला. रानोबा वारकऱ्यानं हात झटकिला, पण रानोबा वारकऱ्याच्या हाताला पाय लागल्यावर हात लावणाऱ्याच्या पायाला हात लावल्याच्या नंतर हाताला पाणी लागलं. महाराज, ते पाणी जखमेतून येत होतं. वल्ल्या जखमा झाल्या त्या पायाला, वल्ल्या वल्ल्या. आणि त्या जखमा राहिल्या असत्या ना, पण चलणं बंद करावं ना. वारंवार त्या जखमेला टोचत असल्यामुळं त्या जखमा दुरुस्त होत नव्हत्या. आणि समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुमच्या पायाला ओलं काय? असू द्या म्हणे, असू द्या असू द्या. ऐकान म्हणे, दाखवान पाय. पाय पाहिले तर 2-3 जखमा लालबुंद झाल्या, लालबुंद. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, पाय दाबू देऊ नका. तुमची पाठ नाही दाबत, पाय नाही दाबत, पण माझ्याकडे एक औषध आहे.
आणि त्या औषधाचा लेप जर तुमच्या तळपायाला केला तर तुमच्या जखमा नाहीशा होत्यात. दाखवा पाय. काय ते रानोबा नावाचे वारकरी होते राजे हो. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा तुमच्यासारख्या वाटसरू पवित्र व्यक्तीचे हात आमच्या तळपायाला, जखमा आहेत त्याच्यातून घाण पाणी येते, घाण. दिवसभर रस्त्यानं मातीनं ती माती चिटकून त्याला गळून जाते आणि संध्याकाळी त्याला जखमेतला घाण पदार्थ, द्रव पदार्थ नाही द्रव त्याच्यातून तो पडतोय, त्याला तुमचे हात नाही लागू द्यायचे. काय औषध असेल ते माझ्या हातावर द्या, मी त्याला लावतो. पण समोरचं लय हट्टी महाराज. त्यानं सांगितलं, त्या जखमेला मी दिलेलं औषध किती चोळायचंय, किती बारे हात मागे घ्यायचा, तो दाबायचा किती, आधार ठेवायचा किती, हे तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्हाला न कळाल्यामुळं जखमेवर जास्त दुष्परिणाम होतील. म्हणून मी त्याच्यातला जाणकार आहे आणि मला ते औषध लावू द्या. आणि तुम्ही वारी करता, तुमचे जेवढे तळपाय चांगले होतील तितकी तुमची वारी तुमची सुखरूप होईल. करू द्या ना वारकरी महाराज, करू द्या. महाराज असं मिठीत पकडलं आणि नाईलाजानं रानोबा नावाच्या वारकऱ्याने पाय पुढं लांबवले. हातावर औषध घेतलं, हातावर औषध मळलं आणि 4-5 मिनिटं रानोबा महाराजाच्या पायाला, तळपायाला त्याची मालिश केली. हात काढून घेतले. डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय तेवढ्या अवकाशात पावलाच्या जखमा निघून गेल्या. पण ते रानोबा नावाचे वारकरी होते, त्याने हात धरला. दादा कोण आहेत आपण, कोण आहेत दादा, कोण, कुठले वैद्य आहात आपण, कोणी सांगितलं तुम्हाला इतकं औषध? नाही म्हणे, आमच्या घराण्यामध्ये मोठी मोठी अशी वैद्य होऊन गेली आणि मग त्यांनी मला जाता जाता हे असं शिकून गेलेत, मी अशा जखमेला औषध लावलं की जखमा राहतात. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा 90 वलांडली रे, 90 वलांडली, 90. इतक्या काळात नाना प्रकारचे वैद्य पाहिलेत व्याधी दूर करणारे, पण डोळ्याचं पापण चिटकून उघडतंय तेवढ्या अवकाशात जखमा दुरुस्त करणारा फक्त मला तूच वैद्य दिसलास. सांग न कोण्या कुळातला आहेस, काय सांगन. आज सोडित नाही म्हणले तोर महाराज मूर्तिमंत रूप प्रगट झालं. विटेवरच्या मालकाने आपलं रूप प्रगट केलं आणि रानोबा नावाच्या वारकऱ्याने लोटांगण घातलं, पायावर लोटांगण घातलं. देवा माझ्या करता सामान्य प्रवासी झालास, वाटसरू झालास, माझ्या पायाला लेप लावला. देवा किती पवित्र हात आहेत तुमचे, कोट्यावधी सूर्याचं तेज, चंद्राचं तेज तुझ्या पितांबरात आहे देवा. हात किती पवित्र असतील देवा. आणि ते पवित्र हात एका सामान्य घाणेरड्या पायाला. देवाचे डोळे भरून आले. देवानं सांगितलं, रानोबा महाराज तुम्ही केलेल्या वाऱ्याचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, तो संती केला
जगाचा बाप, याच्यावर संतांचं कर्ज आहे भक्तीचं. आणि हे कर्ज फेडण्यासाठी रानोबा महाराज, मी तुमच्या पायाची सेवा केली. रानोबा महाराज, तुमच्या पायाला औषध लावायची गरज नव्हती, कृपा कटाक्षेने आलेले, पण सेवा घडत नव्हती ना. ही सेवा घडण्यासाठी मी नाटक केलंय आणि तुमच्या पायाचं चोंभाळलंय, पायाची मालिश केली. एक काम करू का रानोबा महाराज, वाकलेले गुडघे सरळ करू का? करू का तुमचे वाकलेले गुडघे सरळ? रानोबा महाराजांनी देवाला सांगितलं, जगन निवासा माय बापा, जगदानंद कंद जगतपतये पंढरीश परेशा, विश्वाचा मालक केस देवा, तुझ्या मनात आलं तर 90 वर्षाच्या रानोबाला तू 20 वर्षाचं पोरग करशील. तुला काय करता येणार नाही देवा, मला 20 वर्षाचा मुलगा करशील, पण अवडंबर नकोय देवा, जघिन्य नकोय. ठीक आहे, तारुण्य जसेल तसं म्हातारपण ठेवतो, पण वाकलेले पाय सरळ करतो. नकोय देवा, नकोय. देवाने विचारलं, उत्तर ऐका ना पुढचं कसं आहे. देवाने विचारलं, वाकलेले पाय सरळ का नकोय? देवा, वाकलेले पाय जर तू माझे सरळ केलेस तर आमच्या भागातली लोक तुझ्या दर्शनाला येणार नाहीत रे, माया पाया पडतील. आणि तुझं दर्शन सोडून जर कोणी मला माझ्या पाया पडत असेल तर मी वारकरी कसलाय? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे वारकऱ्याचं लक्षण आहे देवा. नकोय, नकोय देवा, नकोय, नको म्हटले. रानोबा वारकरी कोण होते पाहाचं पुढचं नाव. ज्ञानोबरायच्या नंतर जर ज्ञान सूर्य कोणी आले असेल तर रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय संत शिरोमणी नामदेवरायानं नेऊन घातला आणि महाराष्ट्राच्या बाहेर भक्ती संप्रदायाचं सूत्र जर कोणाच्या नंतर पुन्हा कळालं असेल तर ते फक्त रंगनाथ गुरुजी परभणीकरांमुळे कळालं. आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे मूर्तिमंत ज्ञानेश्वरीचं गोडसं संशोधक केंद्र, एवढा मोठा गुरुजींचा अधिकार होता. आणि ते गुरुजी या वारकऱ्याचे पंतू होते, नातू होते, पंतू होते, नातू होते. कल्पना करा काय परंपरा असेल. तशी तुमचीही कोकाटे परंपरा परमार्थिक आहे. दृष्टांत संपला. ज्या घराण्यातल्या वारकऱ्याच्या पायाच्या जखमा देवानं मलम लावून दुरुस्त करावा इतका दर्जेदार तो परिवार असेल, मग त्या रानोबा वारकऱ्याला सुद्धाही थांबता आलं नाही. एक दिवस त्याही वारकऱ्याच्या आयुष्याची माळ तुटली, म्हणून वसंतरावांची तुटेल हे कधीच अंतकरणात शंकेचं सूत्र ठेवायचं नाही. किती मोठे रानोबा वारकरी, ज्यांच्या कुळामध्ये मूर्तिमंत ज्ञान सूर्य जन्माला आले रंगनाथ गुरुजी परभणीकर, मग त्याही व्यक्तीची आयुष्याची माळ तुटते. तुमची आमची काय कथा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा
किती मोठे रानोबा धर्मनिरपेक्ष होते, विटेवरच्या मालकाचा अंतःकरण होते, तरी जावं लागलं राजे हो. वसंतरावांना जावं लागलं, काही दुमत नाही. महाराज शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये संस्कृतचा प्रचंड व्यासंग आला. जेवढी जेवढी तात्विक, सात्विक, सदाचारी, अधिकारी लोकांची काव्य रचना आध्यात्मिक क्षेत्रात पडल्यामुळं वाचनाचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला आला. असा काही एक संस्कृत मधला तात्विक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं कालिदास. प्रचंड विद्वान कालिदास, प्रचंड विद्वान. काय होतं माहितीये का, आपल्याकडे बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जायचा नाद असतो. बुटकं भरच पाणी समुद्राला आंघोळ घालायला, आणि तो तोंड नाही धुतलंस. हे का असं गंडल आलंय आपल्याला, गंडल. मग त्याच्यात मी पण आहे. मला एवढं येतंय, मला एवढं येतंय, मला इतका अभ्यास आहे, मला असं गाता येतंय, मला असं. मी तुम्हाला म्हणेन बरं, मी असं, माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणाकरता कपडे शिवायला रिकामा नाही, माझ्या गोळ्या पण संपल्या नाहीत. प्रचंड विद्वान कालिदास, प्रचंड प्रचंड. महाराज विद्वत्तेच्या बळावर भगवान शिवशंकरांना आमंत्रित करीत होते. भगवान आज यावं लागतंय. त्याच वेळेला शिवजीने हजर व्हायचं. कालिदास वेदाध्ययनातले, शास्त्राध्ययनातले, पुराणाध्ययनातले प्रचंड अस्खलित विद्वान. पण त्यांच्याकडे एक चौथी शक्ती होती, ते आदिशक्तीचे उपासक होते, मा जगदंबेचे उपासक होते कालिदास. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. किती वाचवा होता तेच सुधरण. आणि ज्या दिवशी नवं काही सांगितलं नाही त्या दिवशी कीर्तन केलं असं वाटत नाही. आणि ज्या दिवशी अभ्यास करण्याची क्षमता गिरगावकराची कमी होईल त्या दिवसपासून कीर्तनाला रामकृष्ण हरी. निघाला आपला कापूस खुरपायला. विढाला 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 विढाला. प्रचंड विद्वान कालिदास जगदंबेचे उपासक होते. कालिदास जगदंबेचे उपासक कसे होते, एका माणसानं मला फोन करून विचारलं होतं, महाराज कशाच्या आधारे सांगता कालिदास जगदंबेचे उपासक होते? माणसं लय चिकित्सक होते. मी त्याला एकच विचारलं, अभ्यास म्हणून विचारायला का मग खापल्या काढायला? खापल्या काढीत असला तर तुला काही सांगत नाही कडे, तुला काय करायचं तर कर बॉम्बल्या. नाही म्हणे महाराज तसं नाही, मी कीर्तन ऐकतोय तुमच्या मोबाईलवर ना, असं मला शंका आहे. किंवा तुम्ही वेदाध्ययन म्हणले, शास्त्राध्ययन म्हणले, पुराणाध्ययन म्हणले, या तिन्हीचं अध्ययन करणारा माणूस पुन्हा कालीचा उपासक कसा होऊ शकतो, अशी माझी शंका आहे. हा तसे असेल तर सांग, नाही तर तुझ्या शंकेनं आम्हाला फुकीत असेल तर तू आईस, तू तुझ्याच घरी राहू दे, तूच खालून पेटशील. एक तर फेकून दे, नाही तर पेटून घे. अशा कोणाच्या काड्या करू नकोस. एकदा कालिदासांनी जगदंबेची पूजा मांडली होती. आता हे गरज नव्हती, पुढचं सांगायचं होतं, पण आता कांद्याला पाणी देता देता गवत उपटी नाही. जाऊ दे, ते काही वाईट नाही ना, खुरपायला पैसे कमी लागते ना, एक काम भागत आहे ना, ते का करणं होईल. तो कालिदासांनी आदिशक्तीची पूजा मांडली. आणि ती पूजा मांडली असताना मंत्रोच्चार चालू होता त्यांचा. पण मंत्रोच्चार करता करता त्यांचा मंत्रोच्चार चुकला. पण मग असा शब्दाचा राग येऊ देऊ नका. म्हणून चांगल्या लोकांच्या तोंडातून पडलेली अभंग ही नुसती मंत्र नसतात, तर महामंत्र असतात. आणि भंगिऱ्याच्या तोंडातून पडलेले काव्य आपण जर अभंग स्वरूपात म्हटलो तर कालिदासासारखा व्यक्ती ओरिजिनल मंत्र म्हणत असताना शरीर धोत्रासारखं झालतं.
तर आपण पिशे व्हायला वेळ लागणार नाही. मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा, तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा, तरी धडाची होय वेडा, मंत्र चळे थोडा, तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा. तरी धडची होय वेडा, धडची होय मंत्र चळे थोडा तू धरची होय वेडा. देवाला मान्य नाही, ज्ञानोबा राहील तुकोबा राहील मान्य नाही असं काव्य म्हणल्यावर आपण म्हणणारा येडा नाही, अख्खा संसार इचकून जाईल तो. कालिदासाचं व्रत चुकलं, पूजा चुकली, शरीर धोत्रासारखं पांढरं झालं. आवाज दिला देवादिदेव भगवान शिवशंकरा, माया बापा, दयानिधे, दयासागरा, धाव धाव. भगवान शिवजी धावत आले आणि भगवान शिवजी धावत आहे. एक असं ना बाबा, कशाला येवा, कीर्तन झाल्यावर येवानं काय बोलावं आता तुमच्या पुढं. विठाला विठाला चाललो होतो बाळूचं मस्त, आता टाकलं का नाही इचकून. विठाला विठाला आदरणीय आमच्यासारख्या कमी वयातल्या परमार्थात पडलेल्या गिरगावकरासारख्या लेकरांना आध्यात्मिक क्षेत्रातला आमचा आधारवड आहे. आमचे महामेरू आहेत ते. मी समोर आहेत म्हणून नाही बोलणार, एरवी सुद्धा बोलत असतो. महाराज, तुमच्या माझ्यासारख्या वयातल्या लोकांनी या लोकांकडे बघून परमार्थ करायचा. गुरुवर्य, महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रथमतः महाराष्ट्रात आलेले 3 शास्त्री, तुम्हाला चांगला अभ्यास. त्याच्यापैकी जगन्नाथ अण्णा पवार वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर, त्याच्यापैकी या 3 शास्त्रींपैकी एका शास्त्रींचं वाक्य सांगतो. गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, परमार्थ हा तपस्वी लोकांकडे बघून करायचा आणि संसार आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे बघून करायचा. विठाला विठाला आदरणीय गुरुवर्य लहवीतकर बाबा या ठिकाणी आले, त्यांनाही साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो, अभंगावर येतो. भगवान शिवजीला कालिदासांनी आमंत्रित केलं. भगवान शिवजी आले, दर्शन घेतलं. काय कालिदास बघितलं का म्हणले मला. तर भगवान शिवशंकराला डोळे होते 11. एका ठिकाणी 3चा उल्लेख आला, एका ठिकाणी 11चा उल्लेख आला. तर भगवान शिवजीला डोकं 1 असल्यावर डोळे 3 आणि भगवान शिवजीला पंचानन म्हणजे 5 मुख असल्यावर डोळे 11. एक डोळा शिल्लक होता. योगी दिसतो विचित्र
त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवे तुझा मित्र बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे त्रिनयन 11 एकादश नयना स्थितो पंचाननो भयोहारम 11 डोळ्यांनी पाहिलं तो पांढर शुभ्र शरीर कालिदासाचं आहे. 5-4 दिवसात काही साधना केली जी. कुठली साधना? आदिशक्ती जगदंबेचं व्रत स्थापन केलं, पूजा स्थापन केली आणि बऱ्यापैकी ती पूजा केली. ठीक आहे, आवाज दिला गिरिजा आईसाहेब प्रगट झाले. हे गिरिजा, हे आदिशक्ती जी, कालिदासांचं शरीर पूर्ण पांढरं का? आदिशक्ती मातेनं सांगितलं, विचारा त्यांना. मंत्रोच्चार चुकला होता. गुरुवर्य ललितकर बाबा कालिदासांनी मान खाली घातली आणि माफी मागितली. आईसाहेब, विद्वत्तेचा थोडासा अहंकार झालता, गर्व झालता आणि गर्वाच्या बळात मंत्रोच्चार श्लोकाचे चुकले आणि त्याचा पडसाद तुमचं शरीर पांढरं झालंय. पण आता जिच्या अवकृपेनं झालं तीच जर पुढं असेल तर आता अवकृपा कसली आली? साष्टांग दंडवत घातला आणि शरीर पूर्ववत केलं. म्हणजे प्रत्यक्ष पार्वती माता आणि भगवान शिवशंकर ज्यांना सरळ सरळ बोलायचे, जवळ येऊन तुम्ही मला आणि मी तुम्हाला बोलतो असे, त्यार्थी कालिदास किती मोठे असतील सोमनाथ. प्रचंड विद्वत्ता कालिदासांची. कालिदासाच्या नगरीतल्या सगळ्या मुली संस्कृतच बोलत होत्या. सगळ्या मुली, पूर्ण मुली संस्कृत बोल. कालिदासाला हरवण्यासाठी जयपत्र घेण्यासाठी एक व्यक्ती आलता. त्याच्या पोटात दुखत होतं. महाराज, दुसऱ्याची विद्वत्ता पाहून ज्याच्या अंतःकरणात भाव जागा होतो त्याला माणूस म्हणतात, आणि दुसऱ्याची विद्वत्ता पाहिल्यावर ज्याला खपत नाही त्याला राक्षस म्हणतात. विठाला विठाला. पण एका नालायकाला कालिदासांचं खपत नव्हतं. मीच मोठा म्हणून गेलं बोंबलत तिथं कालिदासांच्या गावात. प्रवास पायी होता किंवा घोड्यावर आसन, थकला आसन, आदळून 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 तिथं आला. आता गावात जायचंय, हातपाय धुवा, पान वठा. आता विहिरीवर पोरी पाणी काढीत होत्या. त्याच्यातलं थोडं थोडं सांगतो, जास्त नाही. 7वी 8वी 9वी 10वीच्या मुली ज्या वयातल्या असतात का, अशा वयातल्या मुली पाणी घ्यायला आलत्या विहिरीवर. गावाच्या बाहेर विहीर होती. पगडी गिगडी घातलेली, धोत्र गित्र सगळं असं पद्धतशीर. त्या काळातली माणसं अशी भारदस्त, 75 हातात पागुट्याच्या पगड्या होत्या त्या काळात. असा भारदस्त व्यक्ती, पंडित होता. म्हणून त्या मुलीने विहिरीतलं बकेटभर पाणी काढलं, पाय धुवायला पाणी दिलं, चूळ भरली, पाणी पिलं त्यांनी. सरकान माणसं पुढं. इथं काय बॉम्ब पडतो का बरं? बरं, आता मला लय दटीता येतं, पण तुम्ही लय पैशावाले माणसं येतं, आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढं येत ना तुम्ही. आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी, नाही तर उदो आंबाबाईची पळडी. तुम्ही आता पाण्याच्या भोवतालची माणसं आहेत, त्याच्यामुळे लय रगिलो आणि बोलता येत नाही तुम्हाला. पण आता काय करावं, पुढं सरकायला काय होतं बरं? सरकान पुढं काय इथून का रेल्वे येणार आहे का काय येणार आहे? तुम्ही बी सरकान पुढं काय इचून निघते का पुढं? इकडं मागं पाहत्या काय मंत्री येतो तू? सरकान पुढं पुढं. विठाला 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 पाणी दिलं त्या मुलींनी. म्हणून ललितकर बाबा त्या पंडिताच्या अंतकरणात तिळा इतका भाव जागा झाला आणि तिला सहज विचारलं, काय नाव ग तुझं? आमका आमक नाव. कोणाची मुलगी आहेस? मुचक सांगतो. हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम, इतकंच सांगतो. तस्यहम कुलबालिका. सतत हर 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 असं ज्याच्या तोंडातून शब्द पडतो, बहुजीवाचं पालन करतोय मी, त्याची पोरगी होती धनगर दादाची. मेंढ्याला आणि शेळ्याला काय म्हणावं लागतंय?
बहुजीव प्रतिपालक. ती म्हणलीच नाही मी धनगर दादाची पोरगी आहे. पंडिताचा शेंडीतला घाम लवितकर बाबा कानावर आला. दुसरीली विचारलं तू कोण? नित्य जुहती दरव्यानी चौर्य कर्म दिने दिने शत्रु मित्र न जानाती तशहम कुलबालिका. रोज पैसे कमवायचा हव्यास आणि ते कमीत असताना चौर्य कर्म. हे माती भयो गलितंच जायो गलिताती हे मा सहिष्णती काला अर्थोजी पुंजाती गलिताती जायम. सोन्यामध्ये नाना प्रकारचा धातू मिसळून ते सोन्याच्या बदल्यात विकणं चौर्य कर्मचे ना. चौर्य कर्म दिने दिने. आता राहिला पुढचा शत्रू मित्र न जानाती. लवितकर बाबाने अंगठी केली तरी त्याच भावात. मतोबाला ज्यानं बोकड्या कापला त्यानं केली तरी त्याला त्याच भावात. आहे नाही तर मतोबा जवळच. हा आणि पुढच्या त्या कोपऱ्यामध्ये मसोबा आहे. हायन जाताना नाशिकला जाताना त्या मसोबाला आटखुरी कापणाऱ्याला सुद्धा त्याच भावात अंगठी. शत्रू मित्र न जानाती तशहम कुलबालिका. पोरगी म्हणलीत नाही मी सोनाराची पोरगी. कानावरचा घाम गळ्यात आला. तिसरीला विचारलं तू कोण? पंचप्रियान पांचाली कृष्णमुखचा सवानरी. इतकं सांगतो पुढचं राहू द्या. तशहम कुलबालिका. पाच पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंड हे पण वानरी नाही. मी त्याची पोरगी आहे. ती पोरगी होती चार्टेड अकाउंटंट हिशोबनीस सीए. लवितकर बाबा आपल्या भाषेमध्ये कंक. आपल्या पुराणाच्या भाषेमध्ये कंक. चार्टेड अकाउंटंट सीए. याला पुराणाची महाभारतातली भाषा कंक. ती म्हणलीत नाही मी चार्टेड अकाउंटंटची पोरगी आहे. वा. 5 बोट पेनला स्पर्श करते. पती नाही पेनचं नोक काळ आहे वानरी नाही. पुढचे विचारलं तू कोण? चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकरा अकाले वर्षते मेघम तशहम कुलबालिका. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाणी पडतंय. मी त्याची पोरगी कोळ्याची पोरगी. पखालील किती तोंड. जिंच्या पॅन्टेवाल्यानं हो म्हणू नका नाही म्हणू नका आणि हसू बी नका. कारण यायनं पखाली पाहिल्यात नाही ना. यायनं हसणं म्हणजे बहिऱ्या माणसासारखं. बहिरे 2दा हसत आहेत. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. पखालीला पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. पखालीत पाणी टाकल्याच्या नंतर पाण्याचं खालचं तोंड सोडित असताना आकाशातल्या ढग पाहायची गरज नाही. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो पाणी. अकाले वर्षतम मेघम. पाणी टाकायचे 2 काढायचे. चतुर्मुखो वरी बसतंय. पखाल वरी बसून. लांब जर विहीर असेल तर वरीच बसावं लागतंय. पण शंकर नाही. कोळीदादाची कन्या आहे. अशा 27 मुली. पंडित तिथूनच हातपाय धुवून वापस गेला. त्याने विचार केला कालिदासाच्या नगरीतल्या सर्वसामान्याच्या मुली जर इतक्या संस्कृत बोलतात तर कालिदासाचा बूट उचलायची सुद्धा आपली पात्रता नाही. काय अधिकार. जाऊ द्या महाराजा विद्वत्तेचा भाग. विद्वत्ता फळाला त्या दिवशी आली समजायची की त्या विद्वत्तेला पंढरपुरातल्या मालकाची झालर लागावी. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या स्पर्शाची झालर लागावी तर ती विद्वत्ता फळाला आली समजायचं. महाराज कालिदासाच्या विद्वत्तेला प्रत्यक्ष गिरिजामाता प्रसन्न व्हायच्या. प्रत्यक्ष भगवान शिवशंकर प्रसन्न व्हायचे. एवढे कालिदास प्रचंड विद्वान होते. पण एक दिवस लवितकर बाबा त्याही कालिदासाच्या आयुष्याची माळ तुटली. म्हणून मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा.
मोठे रानोबा, किती मोठे कालिदास. अजून एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे. वेळेच्या अलीकडं एका शकंदानं सोडत नाही, पुढं सुद्धा एक शकंद जाणार नाही आपल्याला ठरलेल्या वेळात. मोठी लोक आहेत, गुरुवर्य महाराज सुद्धा इतक्या दुरून आलेत. एरवी मी कीर्तन करत असतो काय नाही, पण तुमच्यासारखे बसल्यावर पाठीच्या कण्याला जरा जास्त घाम येतोय. किती मोठ्या माणसांच्या आयुष्याचा दोरा तुटतो बघा. ऐका, एक कीर्तन चालू होतं. वाक्य नीट ऐका. दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या पवित्र वक्त्याचं कीर्तन चालू आहे. इतका शब्द वापरावाच लागेल बाबाजी. दर्जेदार, पवित्र, सात्विक, सदाचारी, पुण्यशील आणि निष्ठावंत वारकऱ्यांचं कीर्तन. आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी एक संन्याशी बसलेले आहेत. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. ऐकत राहा. संन्याशी किती दर्जेदार आहेत आणि ज्यांचं कीर्तन ऐकतात ते कीर्तनकार सुद्धा किती दर्जेदार आहेत हे लक्षात ठेवा. मग याच्यानंतर तुम्हाला कळन आपण कोणाचे कीर्तन ऐकायचे. संप्रदायाला ज्या वेळेला जी माणसं खाली ओढण्याचा प्रयत्न करतात या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी, त्या माणसांना पाकिट देऊन जोपासना करणाऱ्याच्या घराला कुलूप लागत असते. एरवी मला अपघातामुळे बसावं लागतंय, तरी पण तुमच्यासारखे माणसं जवळ आल्याच्या नंतर अपमान वाटतंय. अपमान. 42-43 वयामध्ये गिरगावकर खाली बसतोय, पण कान धरून माफी मागतोय की माझा नाईलाज आहे, माझा अपघात झाल्यामुळं बॉयलजेनला क्रॅक आहे. नाही तर मी चालतो मालक, मी सोहळ्यात आळंदी पंढरी चालतोय. मी शेतात बी खूप बेजार होतो, फक्त मला जास्त वेळ उभं राहता येत नाही, त्याबद्दल मला माफ करत जा. आणि परवाला आजरेकर मालकांचा सप्ताह होता, जो 4 राज्यात फड आहे. तुम्हाला सांगायची गरजच नाही. इंदापूरला कीर्तन होतं. मालकांनी सांगितलं, बाळू महाराज आमच्या परिसरातल्या लोकांची इच्छा आहे तुमचं कीर्तन, पण आमच्या आता फडकऱ्यांच्या काही परंपरा असतात. म्हणलं काळजी करू नका, कीर्तनं करेल आणि फरफड परंपरेला गालबोट लागणार नाही असं करेल. मग त्या कॉलेजमध्ये उभं राहून भाषण करायचं ते घेतलं आणि त्याला धरून मग केलं. असं काही इतकं पडत नाही, पण एखाद्या वेळेस कंपन होते. एखाद्या वेळेस जर पडलं तर हे खालचेच लोक पुन्हा काड्या करायला, पडूस तर करायला. हे काय एका सूत्रानं बोलत नसते. हे माणसं म्हणजे आग्या मावळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते आणि जे गण लावून आला त्याला डसत. मला तरी वाटतं आपण संप्रदायाचा अपमान करू नये. आपली योग्यता नाही, आपली पात्रता नाही. त्यांचं नाव घेऊन 2 टायमाच्या भाकरी खातो आपण, नाही तर कोण विचारलं असतं. आपट्याच्या पाल्याला शेळ्या खात्यात. शेळ्या कळतात ना, मेंढ्या शेळ्या खात्यात. शमीच्या पाल्याला शेळ्या मेंढ्या खात्यात. शमी हे शास्त्रातलं नाव आहे. त्याच्या अलीकडचं नाव आलं संत वाङ्मयात, त्या नावाला किंमत आहे सौंदड. आणि त्याच्या अलीकडे एक शेतकऱ्याच्या प्रचलित भाषेत त्याला एक नाव आहे पालवी. अजून एक वाक्य सांगतो. दर्जेदार शेतकरी ज्या रानात पालवी निघते त्या रानाला दर्जेदार रान म्हणत असतात. पालवी ही बर्डाच्या जमिनीवर, खरपाण्या जमिनीवर येत नसती. ज्या रानात सुपारी फोडायला दगड नाही, ज्या रानामध्ये 10 ते 11 फूट काळी माती असते, अशाच जमिनीवर पालवी, सौंदड, शमी नावं जरी 3 असले तरी झाड एकच. पण ह्या शमीचा पाला शेळ्या मेंढ्या खात्यात, आपट्याचा पाला शेळ्या मेंढ्या खातात. पण आपट्याला आणि शमीला दसऱ्याच्या दिवशी मान दिला. सौंदड आपटा रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. मालकांचं वाक्य. तसं आम्ही सुद्धा आपट्याच्या आणि सौंदडीच्या पाल्यासारखेच आहेत.
पण ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून किंमत. एका देवासाठी एरवी तरी कोण पुसला असतं. म्हणून त्या मालकामुळं ज्ञानोबाराय तुकोबारायमुळं किंमत आहे. चुका करायच्या नाही. चला, कीर्तनाचा नियम होता लवितकर बाबा 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना यावा. पुढे नाव सांगतो परंपरेचं. आणि सूर्यास्त झाला की जय विठ्ठल व्हावा अशी परंपरा. कीर्तनकाराचं मुख पश्चिमेकडे असायचं आणि ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडे असायचं अशी पद्धत. मंडप हे नव्हते. मंडप जांभळीच्या आंब्याच्या पानाची होती. त्यावेळेला नव्हतीच मंडप. तो काळ असेल 90 मागचा 90 वर्षाचा काळ. अशा परंपरेत ते कीर्तन चालून ते कीर्तन ऐकायला धीरजगिरी नावाचे संन्यासी महात्मा भगव्या वस्त्रातला संन्यासी कीर्तन ऐकायला आणि वारकरी संप्रदायातलं एक तात्विक रत्न कीर्तन करायला. त्या काळातले मृदंगाचार्य, त्या काळातले भजनी मंडळी किती गोड असतील. काय तुकोबारायांचं जीवन. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय माझ्या देहूतल्या मालकांच्या कीर्तनात पकवाद वाजायला सोनबा ठाकूर होते. काय पुण्यवान व्यक्ती असेल हो सोनबा ठाकूर. किती पुण्यवान, किती पुण्यवान. अहो, आमच्या परवा एका व्यक्तीला एका साहेबाचा फोन आला आणि मी त्याला जेवायला बोलिलं. म्हणलं जेवण. ते म्हणला महाराज खरं सांगू का, आमच्या इथल्या लय मोठमोठ्या लोकांना साहेब बोलत होते. मला आज साहेबाने स्वतः फोन केला. मग पोटच भरलो. त्या साहेबाचा फोन आला आणि ते साहेब याला इतकंच म्हणले, काय नाही मी उभं राहिलो माझ्याकडे लक्ष ठेवी. ते साहेब त्याला इतकंच म्हणले, उभं राहिलो तू हवाडा जरा पहिल्यापासून आम्हाला विरोध करतोय, जरा आमच्याकडे लक्ष ठेवी जनक महाराज. इतकंच म्हणले, इतकंच म्हणले. तर ते नाहीच जेवलं. त्याला इतकं पोट भरलं त्याचं. बरं काय करणार आहे साहेब त्याच्यासाठी. मोठाले झाडं लहान्या झाडाला कवाच मोठं होऊ देत नाही. त्याला म्हणलं तुझ्या साहेबाचं तुझ्या लयच प्रेम आहे तर मन बरं साहेबाला म्हण फॉर्म काढा आणि मावा भरा. ते म्हणलं येडे झाले काय बाळू महाराज. मग इतका काय चोंबळायला. झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे धरीतच नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण शेंग धरीतच नाही. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड लागतच नाही. झाडाखाली द्राक्षाचं झाड हिरवं गार राहीन. त्याला येतच नाही काही. हे खपक्या झाडं बारक्याला मोठं होऊ देत नाही तरी येडगळ त्यालाच खपक्या म्हणते. किती येडेपणा असेल, किती येडेपणा. या साध्या माणसानं जर फोन केला ना हा खांद्यावर टाकला तर इतकं माणसं फुगत आहेत. महाराज तुकोबारायचं कीर्तन कुठं आहे असा विचारण्यासाठी एक गुमास्ता सोनबा ठाकरांकडे छत्रपती शिवरायांचा जात होता. काय सोनबा ठाकूर अधिकारी असतील लवितकर मालक. छत्रपती शिवाजी महाराज सोनबा ठाकरांकडे जायचे. काय दर्जेदार लोक असतील, काय गंगाजी मवाळा असतील, काय अधिकारी लोक असतील. ही परंपरा जितकी दर्जेदार आहे की हिचा दर्जा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूच नाही. ब्रह्मदेवाकडे पारडत नाही, मापच नाही ब्रह्मदेवाकडं, वजनच करता येत नाही. इतकी दर्जेदार परंपरा आहे. अशा दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. ते कीर्तन ऐकण्यासाठी धीरजगिरी बसलेले आहेत. लवितकर मालक कीर्तन बरोबर सूर्यास्त झाला की जय विठ्ठल होत होतं आणि पाठीमागं फिरून पाहिलं तर 5-10 मिनिटात 15 ते 20 मिनिटात आता सूर्य मावळणार आहे असं धीरजगिरी महात्म्यांच्या लक्षात आल्याबरोबर मांडी खालचा चिमटा काढाना असं वाजिला आणि एकच सांगितलं, हे प्रकाश देवता, हे दिवाकरा, हे भास्करा, हे सूर्यनारायणा. अरे कोणाला जठराग्नीची भूक लागते, ती भूक रसने वाटे आणि दाता वाट पूर्ण करावं लागते, तोंडा वाट. पण मला भूक जी लागली ती मला कानानं तृप्त करायची आणि ह्या वारकऱ्यांचं कीर्तन ऐकावंसं वाटतंय. पण प्रकाश देवता तुम्ही मावळल्याबरोबर कीर्तन बंद होतंय. म्हणून आजच्या दिवस जरासा धीर धरा. आणि धीरजगिरी महात्म्यांचं ऐकून लवितकर मालक सूर्यानं 1 तास 14 मिनिटं धीर धरला. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा इतकी मोठी. म्हणून मला वाटते मालकांनी एक वाक्य वापरलं होतं, आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नये नामधारका. बरोबर, वारकऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता सुद्धा करू शकत नाही.
इतका वारकरी संप्रदायातल्या लोकांचा दर्जा आहे. फक्त त्यांनी महिमेत राहायला पाहिजे. मागच्या आठवड्यात कीर्तन चालू, अंगाव घ्यायचं नाही. मागच्या आठवड्यात कीर्तन चालू ललितकर बाबा, आणि कीर्तन चालू असताना मी मधलं एका राजाचं चरित्र सांगत होतो पुराणातल्या, आणि ते चरित्र ऐकत असताना माणसं शांत आहे, पकोद्याला ठाप टाकायचं काम नव्हतं, तोरक पकोद्या धोत्राच्या खालून तंबाखू चोळ लागला. अजून एक सांगतोय, हल्ली इतका अपमान करायला अंगाव घ्यायचं नाही, मी तुम्हाला म्हणत नाही, पुन्हा सांगायला लागलो. चालू कीर्तनामध्ये लवितकर बाबा कीर्तनकार कीर्तन करत असताना पाठीमाग भजने व्हॉट्सअप खेळायलेत. एक लक्षात ठेवा, पाकिट देणाऱ्याचा आम्ही अपमान करू, पुढे बसलेल्या ऐकणाऱ्यांचा अपमान करू, पण ज्ञानोबाराय तुकोबारायची गादी आहे, या गादीचा अपमान पंढरपुरातला मालक कधीच खपून घेणार नाही. ठीक आहे, 2% लोकांकडे पैसे लय झाले म्हणून हे कोणाला बोकांडीवर घ्याले, तो भाग सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. पण पंढरपुरातला मालक नाही सहन करीत, अद्याप नाही सहन करणार. म्हणून हा दर्जेदार संप्रदाय, किती दर्जेदार, ज्या संप्रदायातल्या अधिकारी व्यक्तीच्या सानिध्यात दारात राहणारं कुत्र एकादशी धरतंय, चातुर्माशी परंपरा, की ज्या परंपरेमध्ये ज्ञानोबारायांनी गावरान तुपातल्या लाडूचा नैवेद्य प्रसाद द्यावा, आज ज्ञानोबारायचा स्पर्श झालेलं हा ताट अजून त्या परंपरेत आहे, पात्र अजून त्या परंपरेत आहे. मगाशी जे रानोबा नावाच्या वारकऱ्यांचं चरित्र सांगितलं, गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचे पंजोबा होते, यांना पंढरपुरातल्या मालकानं वळकटी दिली, ती सोनपेठला वळकटी होती. पण कालांतरानं ज्या घरात वळकटी ठेवली त्या घरातल्या एका माणसानं चुकीचा अनुचित प्रकार केल्यामुळं घर पेटलं आणि पवित्र वारकऱ्याचा स्पर्श झालेला, आणि त्या वळकटीला विटेवरच्या मालकाचा स्पर्श झालेला, ती वळकटी जळून गेली. कारण देव सहन करत नाही, ते वारकऱ्याचा अपमान नाही सहन करत. इतकी दर्जेदार परंपरा आहे आपल्या संप्रदायाची. म्हणून काळ संप्रदायासाठी गोड जरी आला असेल, पण गोड काळ सांभाळत असताना संप्रदायाची धुरा सुद्धा सांभाळणं गरजेची, तर विटेवरचा मालक आम्हाला नीट जगवीन. नाहीतर त्याला वरी बी नेता येते आणि इतकं आपटून देता येते. पुन्हा जितके देश आहेत, एकाही देशात पुन्हा त्या व्यक्तीचं ऑपरेशन होणार नाही. इतकं आपटून देणार ते, इतकं आपटून देणार आहे. त्याला वरी नेता येते आणि आपटून बी देता येते. जनक महाराज विठाला 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 विठाला. म्हणून भास्करा ऐक रे राजा, 1 तास 14 मिनिट सूर्य थांबले. सूर्याला जा का म्हणले, नियम होता, सूर्यास्त झालं की जे विठ्ठल घ्यायचं, आरती झाली की पंक्ती बसायच्या. पण एका चिमुकल्या पोरानं जांभाळी दिली लवितकर बाबा. जांभाळीचा अर्थ ठराविक लोकांना कळतो, त्याच्यातली एक जांभाळी बरं का, एक जांभाळी अति जेवण केल्यावर झोपीची येते, एक जांभाळी मला आल्यावर तुम्हाला येते, जांभाळी संसर्गजन्य रोग आहे. आणि तिसरी जांभाळी अशी आहे, ती जांभाळी मालक भुकीची असते. ही फक्त संत शिरोमणी नामदेव राहिला जनाबाईची जांभाळी सकाळच्या 7:30 वाजता विटेवरच्या मालकाच्या प्रांगणामध्ये बाहेर महाद्वारात बसल्यावर सकाळच्या 7:30 वाजता ज्या माऊलीनं जांभाळी दिली, ही माऊली निश्चित रात्री उपाशी आहे, जाणून घरी नेलं जनाबाईला. ती फक्त जांभाळी संत शिरोमणी नामदेव राहिला कळाली. अशी जांभाळी धीरजगिरींच्या लक्षात आलं की लेकरांनी जांभाळ्या दिल्या, भूक लागली, आणि मग चिमटा वाजिला आणि सांगितलं, जा रे बाबा जा. म्हणल्याबरोबर डोळ्याचं पातळ होतंय. एवढ्या अवकाशात तात्काळ सर्वत्र अंधार पडला, अंधार पडला, अंधार पडला. आणि मग जय विठ्ठल झालं. नित्याचं जे ठरलेलं भजन असतं ते भजन आटपलं, आरती झाली, आणि प्रसादा करता सर्व मंडळी जेवायला बसली. विठाला 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 विठाला
आदरणीय गुरुवर्य, वारकरी संप्रदायातले एक तात्विक सदाचारी पुण्यशील पावनरत्न गुरुवर्य विवेकजी महाराज सुद्धा या ठिकाणी आलेत. महाराजांना सुद्धा नाक घासून प्रणाम. जेवायला बसली माणसं, जेवणी आटपली आणि वारकरी संप्रदायातल्या दर्जेदार वक्त्यांचं ज्यांचं कीर्तन झालं त्या कीर्तनकारांनी धीरजगिरींना प्रश्न केला, लवितकर बाबा एक बोलू महाराजजी? बोलिए बोले आप बोलिए. मी फार दिवसापासून कीर्तन करतो, पण कीर्तनात एवढे मुद्दे मांडल्याच्या नंतर सूर्य मावळतोय मला हे कळतंय. एवढी प्रमाण झाली की हा इतका वेळ संपतोय मला कळतंय. कारण ते अभ्यासू कीर्तनकार होते ना, त्याचा अभ्यास संपले होते. एखाद्याला इकडचं तिकडचं पद म्हणायला लाईत नव्हते ना. अभ्यासू लोक होते ते, अभ्यासू लोक होते. एकदा काल्याचं कीर्तन चालू होतं. विवेक बाबा काल्याचं कीर्तन चालू आणि भगवान गोपीची इथे गेले. आईला सांगितलं, आई ग मी गोपीकडे चाललोय, बरं बाळा लवकर ये. हो ग आई, येतो भेटून तिला. भगवान अशीच गेले ना अशीच वापस आले. यशोदा आई साहेबांनी विचारलं, कृष्ण लागलीच गेला आणि लागलीच परत आला? काय नाही म्हणलं, गोपी घरीच नव्हती. लगेच एक जण प्रमाण म्हणलं, गवळणी ज्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. त्या कीर्तनकाराला पण कोणा नरकात टाकावं या मला कळणार नाही. एका गावात जागराचं कीर्तन 7व्या दिवसाचे. आपल्याकडं नियम जाणा समय जाणा नियमाची प्रणाली समयाची प्रणाली आपल्या संप्रदायाने दाखवून दिलेली. पहिल्या कीर्तनकारानं रूपावर किंवा नामावर बोलावं. 7व्या कीर्तनकारानं मागणीपर बोलावं. कालाप्रसाद पर असतो. मधले की ज्ञान वैराग्य भक्ती वगैरे. जागराचं कीर्तन आटपलं आणि कीर्तन झाल्यावर जेवायची पद्धत म्हणजे माझी सांगायला. आधी जेवल्यावर बोलता येत नाही पण कीर्तन झाल्यावर जेवायचं. दूध भाकरी, अर्धी भाकरी दुधासोबत मस्त गाईचं दूध होतं आणि अर्धी भाकरी खाणं झाल्यावर तिकडं भजन सुरू झालं. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. ती सगळ्याला सगळी अर्धी भाकर आणि दूध बाहेर आलं. ते म्हणले, महाराज काय काय नाही. म्हणलं, तुकोबरायची चुलती आली, तिच्या पाया पडायला जायचं. हे तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं मालकाला. चुकीचं स्वीकारणारी, तुम्ही लक्षात घ्या, चूक करणाऱ्यापेक्षा चूक झाकणारा अर्धा पापी असतोय. मी जर चूक करीत असेल आणि चूक करूनही हे पाकिट देत असतील तर तुम्हाला अर्धा नरकाची प्राप्ती आहे. जाऊ द्या, गिरगावकर कोण्यात चुलीत जाईन ते जाऊ द्या, पण दोघाशी पतन सारिकेशी. तुम्हाला सुद्धा त्याच्यातला अर्ध पाप आहे. महाराजांनी सांगितलं, गुरुवर्य एवढा वेळ विचिंतन केल्याच्या नंतर सूर्य मावळायचा वेळ होतोय. फार 10-5 मिनिटाचा फरक असतो. हिवाळ्यात सूर्य कधी लवकर मावळतो, उन्हाळ्यात उशिरा मावळतो. हे थोडंफार चालत राहील 15-20 अर्ध्या तासापर्यंत. पण आज एवढा वेळ एवढी चिंतन झाली तरी पण सूर्य मावळतच नव्हता. कारण का? तर धीरजगिरींनी सांगितलं, महाराज मला तुमचं कीर्तन आवडू लागलं. माझ्या कानाला फार भूक लागली होती म्हणून मी चिमटा वाजून सूर्याला सांगितलं जरा धीर धर. म्हणून धीरजगिरीचं ऐकून सूर्याने धीर धरला आणि 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. ते कीर्तन होतं ठाकूरबुवांचं. ज्या ठाकूरबुवांना बसायला जे घोडं होतं ते घोडं एकादशी धरत होतं. ज्या परंपरेपशी आजही माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आसवांचं रिंगण होतंय. किती मोठी परंपरा. दृष्टांत संपला. राजे हो, ज्या परंपरेतला अश्व एकादशी धरतोय अशा परंपरेतल्या दर्जेदार वक्त्याचं कीर्तन ऐकत असताना या भारतीय संस्कृतीतला धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा धर्मानाम पवित्रो धर्म ब्रह्मचर्यो पवित्रा, या संप्रदायातला दर्जेदार संन्यासी आणि ब्रह्मचारी 1 तास 14 मिनिटं सूर्याला थांबवतो. काय अधिकार असेल सज्जनांनो. पण तरी त्याही व्यक्तीची आयुष्याची माळ तुटायची थांबली नाही.
म्हणून मंगळवेड्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला मोठ्या लोकांच्या आयुष्याची माळ तुटते. वेळ तर संपला प्रवीण, पण 5-7 मिनिटात एक पुरावा सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो. कारण इथे मोठे अधिकारी महात्मे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा जे विठ्ठल झाल्यावर 2-2 मिनटं ते सुद्धा बोलतील. म्हणून गिरगावकरांना 5-4 मिनटं अलीकडे 8 पाव असा काही विषय नाही. टाईम तर माझा संपला 10:30 ते 12:30. पण काही काही वेळेस हत्ते का आता पहिल्यासारखा राहिला का, मग का त्याला शेपूट आली का, असं माणसं म्हणायला भेट नाही. हो, पण सोमनाथराव चिरंजीवाला सांगून मला टाईमला सोडायला लावा. हो सोडतो. आज चांगल्या माणसाच्या घरी आंघोळ भेटली. कारण या देशात 4 देव आहेत. अष्टादश संत 1 नंबरचे देव. आळंदीतल्या पंढरीतल्या मालकाचं आणि काशीतल्या मालकाचं भजन करते ते अष्टादश संत 1 नंबरचे देव. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक 2 नंबरचे देव. एक जण म्हणला देवाला 2 नंबरवर कस काय घातलं, संत जर नसते तर देव कळाले असते का. कुळीची हे कुळदेवी, आमुची या भावे तुझं देव. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय नसते तर केदार बाबा आपल्याला पंढरपुरातला मालक कळाला असता का, लवितकर मालक कळाला नसता. हे त्यांची कृपा आहे. म्हणून हे 1 नंबरचे देव, 2 नंबरचे विटेवरचे मालक आणि काशीतले मालक देव, 3 नंबरचे महाराज वरिया ना वरिया वरिया 3 नंबरचा ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो, ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान 3 नंबरचे देव. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो आणि मोती तयार करतो तो शेतकरी राजा 4 नंबरचा देव. म्हणून ज्या मातीमध्ये एक देशसेवक जन्माला त्या घरी स्नान करण्याचा योग आला सोमनाथ महाराजांकडे, त्यांनाही धन्यवाद. केदार बाबा 1949ला एक शंकराचार्य झाले. लवितकर मालकांना तो सगळा काही अभ्यास आहे. त्यांच्या पुढं मी कीर्तन करणं म्हणजे आडत दुकानदाराला मात्र झाडणारणीनं सांगणं.
मी काय मात्र झाडणारी नाही द्यायच्या पुढं. त्यांच्या अंतकरणात वात्सल्याचा दर्जा आहे. ते माझ्याकडे लेकरू म्हणून पाहतेत. मला त्याचा सार्थ कोटी कोटी अभिमान आहे. 1949 ते 51 शंकराचार्य स्वामी राम 4 पीठापैकी एका पीठाचे शेवटचं वाक्य उदाहरण. एकदा आग्र्याला गेले, बदलं सोडून देतो मुद्द्यावर येतो. आग्र्याला गेले, आग्र्यात त्यांना एक भिकारी भेटला. मला असं वाटतंय आमच्याकडे वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, भिकारी कोणाला भेटावा, फक्त भिकार चोट भेटू नये. भिकारी भेटला पाहिजे, कारण भिकाऱ्याच्या भुकेला मर्यादा आहे. भिकार चोटाच्या भुकेला मर्यादाच नाही. कारण भिकार चोटाला किती भूक असती कोणालाच सांगता येत नाही. भिकाऱ्याला मर्यादा आहे. 1 रुपया मागणाऱ्याला 10 रुपये दिल्यावर त्या 10 रुपयाच्या केदार बाबा ते पाया पडतंयच, पण 10 रुपये खिशात ठेवून बी पुढच्याला नमस्कार करते. हे भिकाऱ्याचं वागणे. पण भिकार चोटाला 5,000 पाहिजे असल्यावर 11,000 दिले तरी ते मानितच नाही. त्याच्या इथे काय कमी आहे, घराच्या दारावाट चाललंय. त्याच्या इथं काय कमी, आज फुकून दिलं तर महिनाभर धुपन निघन. ही भिकार चोट अवलादीचं लक्षण. विठाला विठाला एक भिकारी सापडलाय. भिकाऱ्याच्या हातात डाव्या हातात काठी आहे आणि उजवा हात असाय लवितकर मालक. आणि त्या भिकाऱ्यानं रोज सकाळी 12 वाजून काही मिनिटाला रध्यायो सर्वास्तितो भास्करा लोलुप्त भवस्थिता तेजा यत मध्यास्तु जायते सर्वास्ति नघस्वा सर्वास्ति नघस्वा सर्वात्वित नघस्वा. म्हणजे 2 कांडे सूर्य ढळल्याच्या नंतर त्यावेळेला हातावर कांती भिक्षा मागायची, तळ हातावर बसेल इतकी. असा तो भिकारी. त्याला विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पण पुन्हा सांगेल. एक खाट्या सगळं ऐकलं की रिॲक्शन येत असते. आणि काही गोळ्या दुसऱ्या दिवशी घेतल्या पाहिजे. शोधा त्याचं नाव शोधा. लवितकर मालक हे जितके हुशार होतील तितके आमच्यासारखे कीर्तनकार नीट कीर्तन करतील. आणि हे जितके गाफील राहतील तितके आमचे गाणेच म्हणतील. मग याचं पाप याचा दोष तुम्हाला सुद्धा आहे. त्याच्याकरता तुम्ही सुद्धा दर्जेदार असावा. महाराज राजा परीक्षिती पुढे बसल्याच्या नंतर शुकाचार्य श्रीमद भागवत सांगत असताना परीक्षितीला मोक्ष मिळाला असेल नवल नाही, पण श्रुतीनं प्रश्न केला शुकाचार्यांना, तुम्हाला भागवत सांगताना काय झालं, घाम येत होता म्हणले. तर श्रुतीनं प्रश्न केला, तुम्ही ब्रह्मवेद असू दे, पण श्रोताही तितका दर्जेदार होता. त्याच्या पुढे बोलायला घाम येत होता, घाम येत होता घाम. हे ब्रह्मवेद त्याचं वाक्य. तसेच म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकानं 700 वर्षापूर्वी तुम्हाला उचलून धरले. प्रभू तुम्ही महेशाज, तुम्ही सामान्य नाहीत, प्रत्यक्ष शिवस्वरूपात तुम्ही प्रत्यक्ष गिरिजा माता आहात, पार्वती माता आहात. काफिल नाही राहायचं. चला. त्या भिकाऱ्याला विचारलं, महाराज अमकी अमकी साध्वी स्त्री. लवितकर मालक भिकारी थांबला नाही. भिकाऱ्याने स्वामी रामांकडे बघितलं नाही आणि तो त्याच्या मार्गस्थ चालता चालताच त्या भिकाऱ्यानं सांगितलं, आग्र्यात सर्वत्र ऊन पडलेलं आहे आणि जिथं सावली आहे तिथं साध्वी बसलेली आहे. बघा तुम्ही तुमचं. स्वामी रामांनी चौकून असं बघितलं तर सर्वत्र तळ 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 ऊन होतं आणि दिवस होते पावसाळ्याचे. 27 दिवस आभाळच आलं नव्हतं, नुसतं कण कण उघाड होती. पण एक ठिकाण दिसलं, तिथं सूर्य क्षीण झालता आणि स्वामीराम तिथपर्यंत पोचले. पण तिथं पोचल्याच्या नंतर लवितकर बाबा अशी एक स्त्री पाठीमागून दिसली. तिची फक्त कटी झाकलेली. कटी म्हणजे कंबर, बरोबर आहे ना वाक्य. कटी. आंबरा असती ती कटी असती, ज्या आहे ते सर्व असती तो साध्वी हा. तिची कंबर झाकलेली. डोक्याचे केस असे पाठीमागं सुटलेले आहेत. त्या केसानं सर्वत्र बिंबीपर्यंत शरीर झाकलेले, सर्वत्र बिंबीपर्यंत. जगदंबेच्या 109 रूपापैकी जगदंबेचं हे एक रूप आहे. म्हणून आज त्या देवीचे उपासक नग्न होऊन अंगाला लिंबाचा पाला बांधतील, म्हणजे ते स्वरूप समजिते. असा तो ज्याचा त्याचा भाव आहे. देवीचं 109 रूपापैकी ते एक रूप आहे. आणि अशी स्त्री पाहिली
पण माझा मराठाची हे मराठीचे भाषा तर छप्पन येत होत्या आळंदीतल्या मालकाला. हे वैभव निदान आम्ही तरी सांभाळायला पाहिजे. चला काय बोलावं, साध्वी म्हणावं, समोरची देवता वेगळी आहे. बैरागिनी म्हणावं, समोरची देवता वेगळी आहे. पण ते शंकराचार्य होते केदार बाबा, त्यांच्या तोंडातून वाक्य पडलं बीबीजी. काय भाषा आहे महाराज, काय विद्वत्ता असेल. पण बाईनं लक्षात घेतलं, वरच्या स्वरूपाला बघून स्वामी राम मला बीबीजी म्हणलेत. ती बी बाई बाईच होती, तिने मागं पाहिलंच नाही. बोलिये श्रीराम, तिने मागं पाहिलंच नाही. बोलिये श्रीराम. आणि मग स्वामी राम शंकराचार्य होते 1949 ते 51. त्यांनी विचार केला मला न पाहता नाव घेतलंय, त्या अर्थीबाई अधिकारी. पण मोठे माणसं थोड्याशा चमत्काराला कपाळाला लाईत नव्हते. आपल्याकडे कसं असतं, तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. हे मोठाले लोक तसे बोलत नव्हते, ते फार अधिकारी लोक असतात मोठाले. मग दुसऱ्यांदा आवाज दिला, बोलिये बीबीजी. लवितकर बाबा त्या बाईनं सांगितलं, श्रीराम आपलं काय काम आहे ते पटकन सांगा, माझ्या साधनेत व्यत्यय नको. तर स्वामी रामांनी विचार केला, हिची परीक्षा आता दुसरी बघावी लागेल. बाई 27 दिवस झालं या प्रांतात पाऊस नाही, पाऊस पाहिजे बीबीजी. मांडी खालचा चिमटा दिला आणि पाठीमागं फेकला. वाजव, जितका पाऊस पाहिजे तिकडं पड, तितका पडन. पण ती स्वामी राम होते. तो चिमटा जर माझ्या हातात पडला असतात, मी आमच्याच हरभऱ्यात वाजिला असता. नाही, माझ्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या कुळातले आहेत का? तुम्ही तर तुमच्या रानात वाजिला असता, साडूच्या रानात वाजिला असता, भावाच्या रानात तुम्ही पण नसता वाजिला. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतंय तुम्ही पण किती बहादर येतं. आमच्यावर घेतल्यावर मस्त खसखस पिकती तुमची. स्वामी रामांनी विचार केला, पूर्व दिशेला बघून जर वाजिला तर या दिशेचे शेतकरी कुचुकी होतील, दक्षिणेकडे वाजिला तर त्या दिशेचे, पश्चिमेकडं, उत्तरेकडं. मग स्वामी रामाने या आणि तानींचे गोल फिरण्याचा मंत्र आहे. पण आपल्याकडे एकच मंत्र, घालीन लोटांगण वंदेन चरण. याला फिरत नसते. घालीन लोटांगण म्हणजे लोटांगणच घालावं लागतंय. आपण कशाला फिरतो, काही मेळ नसतोय आपल्याला. यानी सर्वतानी भवस्थिता भवस्थितो वरधो काया दिशा चक्षुले भवस्थितायम अर्जवास्त्रवं पदन्यासा सर्व पुनितो चक्षुर्भयो यज्जायतो वाविर सुवेगा स्थितम. गोल फिरले आणि लवितकर बाबा चिमटा वाजिला. चारी दिशेने पाऊस पडला. माग न पाहणारी बाई उठली आणि स्वामी रामांचं दर्शन घेतलं. तिसरा प्रश्न केला, माझ्या पाया का पडल्या? त्या बाईनं सांगितलं, हा चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला पण अजून पाऊस पडला नाही. स्वामी राम मी तिच्या पाया पडले बरं का. दोघांचा प्रश्न लवितकर बाबा एकच. तिनं प्रश्न केला, स्वामी राम मेरे पैर क्यों छुए बोले. ते हिंदी बोलत, दोघे हिंदी भाषित होते, उत्तर भारतातले होते. आणि स्वामी रामांनी विचारलं, बीबीजी तुम्ही माझं दर्शन का घेतलं? आता मला हिंदी येत नाही. माई हिंदी इधरशी गाडी आहे उधरशी गाडी आहे, गाडी चली गई मै खाली राहायला. त्याच्या आपलं जी येत नाही. आता जिला गौऱ्या लावता येत नाही तीन धिरडे कशाला करायचे? गौऱ्या जिला नीट लावता येत ती म्हणली धिरडे करते. पिठल्याचा नाश आहे ना, आहे का नाही? जिला पिठल्यातले गोळे फुटणत ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं दुधाचा नाश होईल बाई, कशाला तुला पिठल्यातले गोळे फुटणत, तुला बासुंदी कशी करता येईल? बस मोकाडे असंच दूध दी पित होत आम्ही. तर मग ते उत्तर आता मराठीत देतोय. तिने विचारलं, मी तुमच्या पायाच्या करता पडे, मी सिद्ध केलेला चिमटा, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच लोकांनी वाजिला पण पाऊस पडला नाही. आणि तुम्ही वाजिला त्या अर्थी तुमचा हातसुद्धा इतका सिद्ध आहे, म्हणून मी तुमच्या पाया पडे. आणि स्वामी रामांनी सांगितलं, मी बऱ्याच अनुराग्यांचे चिमटे वाजिले पण आकाशात ढग आलेले गेले, इथं आभाळ नसताना पाऊस पडलाय, हे तुमचा चिमटा सिद्ध आहे. मग हे चिमटा जर तुम्ही स्पर्श केलेला इतका शुद्ध आहे तर तुम्ही किती शुद्ध असताल, म्हणून पाया पडत. पण लवितकर बाबा दोघेही थांबले नाही. तुटला आयुष्याचा दोरा ये रवा उगा पसारा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
हरी नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय मुबारक हरी जय 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 मुबारक 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 स्वर्गीय वसंतरावजी कोकाटे दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. त्यांना वसंतरावांना जावं लागलं. तिन्ही सुपुत्र कन्या आदी करून त्यांचे पुतणे बंधू आदी करून सर्वजण मिळून मोठ्या श्रद्धेने कोकाटे परिवारानं श्रद्धेनं श्राद्ध केले. त्या श्राद्धाच्या औचित्यावर उपस्थित इष्टमित्र सज्जन सखे सोयरेधारे आदी करून वारकरी संप्रदायातले आदरीव आदरणीय लहितकर बाबा असतील, आदरणीय श्री विवेक महाराज विवेक बाबा असतील, आदरणीय आमचे माधव बाबा असतील, आदरणीय याच कुळातले गणपत बाबा असतील, ज्यांच्याकडे आम्ही उतरलो सोमनाथ बाबा असतील आदी करून सर्व मंडळी, प्रवीण राजे याच कुळातले आहेत, प्रवीण महाराज वारकरी आहेत, संपर्क फोनवर करत होते ते आहेत, गोडसं नियोजन केलं. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला गोड असे सुरेल आवाज देणारी तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील मृदंगाचार्य विनेकरी चोपदार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वेळ जास्त झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय आ बोली देले करू वेडे वाकुडे अपराध महाराज करा क्षमा